महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी काँग्रेस पक्षाच्या वतीने व पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। परंतु हा मोर्चा पोलीस प्रशासनाने या ठिकाणी काही अंतरावरती रोखून धरलेला आहे। तर आपल्या सोबत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे आंदोलक आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करून हा मोर्चा नेमका कशासाठी काढण्यात आलेला आहे आणि त्यांच्या मागण्या काय आहेत हे जाणून घेणार आहोत। ताई नमस्ते। आज आपण या ठिकाणी कृषी मंत्र्यांच्या घरावरती आक्रोश मोर्चा काढलेला आहे। काय हा मोर्चा काढण्यामागचं कारण काय आहे? सध्या देशात आणि राज्याची पर्टिक्युलरली आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्याची जी परिस्थिती आहे, शेतकरी खरंच हतबल झालेला आहे। एक तर त्याच्यावरती निसर्गाचं पण संकट आहे, त्याच्या शेतीमालाला हमी भाव मिळेना, त्याचबरोबर ज्या पद्धतीने शेतीला लागणारे ज्या गोष्टी आहेत, खत बियाणे ह्याच्या पण किमती वाढत आहेत। तर ह्या सगळ्यांच्या चौकटीमध्ये शेतकरी जगणार कसा? त्यामध्ये तुम्ही स्वतः सरकारमध्ये येण्यासाठी एकच आधार घेता की आम्ही शेतकऱ्याचा 7-12 कोरा करेन। मग तुम्ही स्वतःच्या सोयीनी जर तुम्ही ह्या योजना घोषणा करता, सरकारमध्ये बसता, शेतकरी तुमच्यावरती विश्वास ठेवतो आणि तुम्ही त्याच्याच डोळ्यामध्ये पाणी आणता। कधीतरी त्याचा चांगल्या मनाने, स्वच्छ मनाने शेतकऱ्याच्या परिस्थितीचा विचार करा। कुठेतरी शेतकऱ्याला आधार द्या। सरकार न्याय करणारा पाहिजे। शेतकऱ्याच्या हाताला हात द्या, त्याची साथ द्या। आज त्याचा 7-12 कोरा करा। 7-12 कोरा करा असं म्हणतात। अजून आपल्यासोबत अनेक काही आंदोलक आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। ताई काय सांगाल, आपण आज या ठिकाणी बसलेला आहात, काय प्रयोजन आहे आणि आपला मोर्चा पोलीस प्रशासनाने अडवलेला आहे? आज लोकशाहीला काळिमा फासण्याची गोष्ट झालेली आहे। आंदोलनासाठी परमिशन मागून सुद्धा आम्हाला आंदोलनांना परमिशन मिळत नाही। लोकशाही संपुष्टात आणायचं काम आज हे सरकार करत आहे। शेतकऱ्यावरती एवढं जर नुकसान होत आहे तर मला हे कळत नाही की आंदोलन करण्याची वेळ काय यावी। आज कृषी मंत्री इथलेच आहेत, कृषी मंत्र्यांना हे समजत नाही का? स्वतः सदन आहेत म्हणजे काय बाकीचे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई द्यायला नको का? आज 25,000 रुपये जे लोक काम करतात, हमाल लोक शेतामध्ये काम करत असतील त्यांना तरी द्यायला पुरतात का? पाण्यासाठी तरी 25,000 रुपये पुरतात का? आणि तुम्ही नुकसान भरपाई म्हणून 25,000 रुपये देतात। हेक्टरी 2 लाख रुपये शेतकऱ्याला मिळावेत ही आमची मागणी आहे। शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, त्यांचा 7-12 कोरा झाला पाहिजे। अजितदादांचं निधन होण्यापूर्वी अजितदादांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी अशी घोषणा केली होती। मग याचे नेते मंडळी हे सगळ्या गोष्टी विसरलेत का? त्याची आठवण आम्ही करून द्यायला इथे आलेलो आहोत। आणि जोपर्यंत कृषी मंत्र्यांचं कुणी अधिकारी इथे येऊन आमच्याकडनं निवेदन घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून काही हलणार नाही। कृषी मंत्री आपण एक स्वतः माणूस आहात, एक माणुसकी म्हणून तरी विचार करा। सरकार बिरकार सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण माणूस म्हणून आणि तुम्ही जनतेसाठी निवडून आलेला आहात हे तरी लक्षात ठेवा जरा आणि त्याप्रमाणे काम करा। 25,000 रुपये तुम्हाला पुरतात का येण्या जाण्याला मुंबईला तरी? आणि तुम्ही शेतकऱ्याला तुम्ही नुकसान भरपाईचे 25,000 रुपये देऊ करताय। ह्या सगळ्या गोष्टींचं फार आम्हाला वाईट वाटत आहे, दुःख वाटत आहे। ह्या सरकारने माणुसकी म्हणून आणि जनतेसाठी आपण त्या पदावरती बसले त्याचं भान ठेवावं आणि जनतेसाठी काम करावं। अवकाळीने महाराष्ट्र पूर्ण झोडपलेला आहे। तसेच कर्जमाफीमध्ये ज्या काही जाचक अटी आहेत, आता आपण जशा सांगितल्या, त्यासाठी आपण हा आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। परंतु आपल्याला कृषी मंत्र्यांच्या घरापर्यंत जाऊन देण्यात येत आहे का नाही हे तुम्ही सांगा। आज आपला मार्ग हा या ठिकाणी पोलीस प्रशासनाने अडवलेला आहे। आपण किती वेळ या ठिकाणी बसून राहणार आहात? जोपर्यंत कृषी मंत्र्यांचं कोणी प्रतिनिधी येऊन आमच्याकडनं निवेदन घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून काही हलणार नाही। आपल्यासोबत पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, आपली पहिली प्रतिक्रिया? आमची पहिली प्रतिक्रिया आहे की सरकार आंदोलनाला घाबरतं आणि पोलिसांना पुढे करून आंदोलन दडपण्याचं काम करतं। आमच्या साध्या आणि सरळ मागण्या आहेत की इथला शेतकरी पिचलाय, नडलाय, आडलाय, त्याच्या शेतीचं एवढं नुकसान झालंय, त्या शेतीला त्यांना 25,000 रुपये जर हेक्टरी मदत मिळत असेल तर काय ह्या इथल्या कृषी मंत्र्याला बोलावं हे कळत नाही। कमीत कमी आमची मागणी आहे की इथल्या शेतकऱ्याला हेक्टरी 2 लाख रुपये अनुदान मदत मिळाली पाहिजे, ही आमची पहिली मागणी आहे। दुसरी मागणी आहे की इथल्या शेतकऱ्याला, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला खताचा फार तुटवडा आहे, तो खताचा तुटवडा त्यांनी थांबवला पाहिजे, शेतकऱ्याला खत मिळालं पाहिजे। तिसरी मागणी आमची अशी आहे की तुम्ही शेतकऱ्याचं कर्जमाफी ही फसवी कर्जमाफी लोकांच्या डोळ्यात धूळ फेक करू नका। सरसकट कर्जमाफी शेतकऱ्याला करता येत असेल तर करा, नाहीतर कृषी मंत्र्यांनी राजीनामा द्या।
कृषी मंत्र्यांनी राजीनामा द्या असं सांगतात. आपल्यासोबत उमेश पवार आहेत, काय सांगाल आपण? इंदापूर तालुक्यामध्ये जी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे शेतीचं, तर त्या शेतीचं एकदम तुटपुंजी अशी मदत सरकारने जाहीर केलेली आहे. त्यावेळी शेतकऱ्यांना कमीत कमी हेक्टरी 2 लाख रुपये मदत मिळाली पाहिजे अशी मागणी आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी करतो. काल आपण पाहिलं की अकोला जिल्हा असेल, अकोला जिल्ह्यामध्ये शेतकरी युरियासाठी रात्रभर युरिया मिळण्यासाठी शेतकरी, अकोला जिल्ह्यातील शेतकरी रात्रभर त्या ठिकाणी झोपून राहिलेले आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांची अवस्था फार बिकट झालेली आहे, काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मुघलांनी जसा नांगर फिरवण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्रावरती केलं होतं, त्याच पद्धतीचं काम या ठिकाणी हे भाजप सरकार शेतकऱ्यांच्या संसारावरती नांगर फिरवण्याचं काम या ठिकाणी या सरकार यावेळी करत आहे. अशा पद्धतीने या सरकारला सत्तेतून खाली खेचण्याचं काम सगळ्या शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. आपला या ठिकाणी पुढे जाण्यासाठी आपल्याला मनाई करण्यात आलेली आहे. आपण किती वेळ या ठिकाणी थांबणार आहात आणि आपली पुढची भूमिका काय आहे? जोपर्यंत कृषी मंत्र्यांचा प्रतिनिधी या ठिकाणी येत नाही, आमचं निवेदन घेत नाही, आमची जी मागणी आहे, कृषी मंत्री जोपर्यंत जागा होत नाहीत, आम्ही त्यांच्या कानापर्यंत आमची जी मागणी ती पाठवत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. धन्यवाद आमच्यासोबत बातचीत केल्याबद्दल. तर या सर्व काँग्रेस प्रतिनिधींच्या प्रतिक्रिया होत्या. आपल्या सोबत बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 7/12 कोरा झाला पाहिजे आणि अवकाळी पावसामुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना सरसकट हेक्टरी 2 लाख रुपयाची मदत झालेली आहे. आणि जोपर्यंत या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवणार आहोत. कृषी मंत्र्यांचा जोपर्यंत कोणी प्रतिनिधी येऊन आमच्या मागण्यांचे दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून उठणार नाही, अशी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्यासोबत बोलताना सांगितलेलं आहे. महा 24 तास इंदापूर, अक्षय यादव.